नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण बटाट्यापासून चटपटीत अशी भाजी बनविणार आहोत. तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून बटर टाकून घेत आहे. बटर चांगल्या प्रकारे मेल्ट झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये शिजवून काप करून घेतलेले 2 बटाटे टाकून घेणार आहोत. काप करून घेतलेली शिमला मिरची, काप करून घेतलेला एक मीडियम साईजचा कांदा, हाफ टीस्पून चाट मसाला. आता आपण यांना 2 मिनिटांपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. दोन मिनिटांनंतर आता आपले बटाटे चांगल्या प्रकारे फ्राय झाले आहेत. आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आता इथे मी त्याच पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, बारीक काप करून घेतलेले 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा. आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेले 2 मीडियम साईजचे टोमॅटो टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आपला टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. आपला टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेत आहोत. मीठ टाकल्याने आपला टोमॅटो लवकर शिजतो. आता आपण या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांपर्यंत हे टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. पाच मिनिटांनंतर आता आपण आपल्या कढईवरचे झाकण काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता आता आपला टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजला आहे. आता इथे मी एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून दही घेतली आहे. आता आपण या दहीमध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपली दही चांगल्या प्रकारे फेटली गेली आहे. आता इथे आपण फेटून घेतलेली दही कढईमध्ये टाकून घेऊ. दही टाकताना नेहमी गॅसची फ्लेम कमी करावी जेणेकरून तुमची दही फुटणार नाही. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या दहीला तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत. आता आपल्या दहीला छान प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ.
व या कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटांपर्यंत आता आपण ही ग्रेव्ही चांगल्या प्रकारे उकळून घेऊ. 10 मिनिटांनंतर आता आपण आपल्या कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या ग्रेव्हीमध्ये 1 टीस्पून गरम मसाला टाकून घेऊ. त्याचबरोबर भाजून घेतलेली कस्तुरी मेथी टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण पुन्हा एकदा या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांपर्यंत ही ग्रेव्ही उकळवून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपण आपल्या कढईवरचे झाकण काढून पुन्हा एकदा ही ग्रेव्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या ग्रेव्हीमध्ये फ्राय करून घेतलेले बटाटे टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कढईवर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवू. 2 मिनिटांनंतर आता आपली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील अशी चटपटीत अशी बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. जर बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.